अंजली दमानी यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। तर भोसले हा बीड मारहाण प्रकरणातील आरोपी आणि सुरेश धसांचा कार्यकर्ता। सतीश भोसलेचा नवीन व्हिडिओ समोर। तुमचे हात पाय तोडून टाकेन, खोक्याभाईची थेट विद्यार्थ्यांना धमकी। मला उचलून नेलं आणि मारहाण केली, माझा पाय मोडला, कपडे काढून मारहाण केली, कैलास वाघ यांचा आरोप। सतीश भोसलेच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात सुप्रिया सुळेंचं ही ट्विट। तर आयकर विभाग दखल घेईल का? सुप्रिया सुळे पैसे उधळतानाचे सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल। सुरेश धस पण आकाश निघाले। मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपवून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याची धसांची लढाई होती। खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका। कराडकडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगरनं वसूल केल्याचा एफआयआर बाहेर आलाय। तर कराडला कुणी धमकी देऊ शकत होतं हे बुद्धीला पटत नाही, अंजली दमानी यांचं ट्विट। जालन्यातील चटके देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर। पैशाच्या वादात कुऱ्हाड घेत ग्रामस्थांच्या अंगावर धावून गेल्याचं समोर। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण। तर बोराडे मद्यधुंद अवस्थेमध्ये मंदिरात गेल्याचा व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। तो व्हिडिओ माझाच प्रसाद म्हणून दारू प्यायलो, बोराडेचा अजब दावा। आमच्यावर खरंच अन्याय झालाय, तुमचा पाठिंबा असू द्या, कैलास बोराडेच्या भावाची जरांगे पाटलांना विनंती। तर कैलास बोराडेच्या मद्यधुंद अवस्थेतील व्हायरल व्हिडिओनंतर भावाची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही? मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात दिली नाही। मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना डिवचलं। आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्याची मागणी। तर आगीत तेल ओतताय का? गोगावलेंचं जयंत पाटलांना उत्तर। सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं सदाभाऊ खोतांची विधान परिषदेत लक्षवेधी। बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तात्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी। जयंत पाटील सराईत दरोडेखोर, पुरावे ठेवत नाहीत। सांगली जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचारातील सर्वेसर्वा जयंत पाटीलच, पडळकरांचा आरोप। एखाद्याची बालबुद्धी असते, भुंकणाऱ्यांना भुंकू द्यावं, जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार। एकनाथ शिंदेंच्या कामाला मी स्थगिती देत नाही, कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। पायऱ्यांवर उभं राहून बघायचा, चॅनलचा बूम आणि ठोकायची धूम, टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात। नाव न घेता शिंदेंचा विधान परिषदेत उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे आमचे सरसैनिक, तर त्यांचा किल्ला लढवायला आम्ही सक्षम। एकनाथ शिंदेंच्या टीकेनंतर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख। तर अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक सेना जन्माला आली, ठाकरेंचा निशाणा। सत्ताधाऱ्यांचं अनिल परबांविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। तर छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करण्याइतकी परबांची लायकी आहे का? दरेकर या संदर्भात आक्रमक। मी कुणाचाही अपमान न केल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अनिल परब यांच्या विधानावर ते ठाम। तर सभागृहातील एका सदस्यानं कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं, त्याच्या आधी माफी मागा, परबांची मागणी। अनिल परबांनी दिलगिरी व्यक्त करावी, संभाजी महाराज कुठे आपण कुठे, एकनाथ शिंदेंचा अनिल परबांना टोला। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनिल परबांना निलंबित करावं, महाराजांसोबत परब यांनी स्वतःची तुलना केल्यानंतर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसलेंची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तरी सुद्धा आपण गप्प का? कोरटकर आणि सोलापूरकरला आता आत का टाकत नाहीत? आव्हाडांचाही सवाल। औरंगजेबाच्या कबरीवर पुरातत्व खात्याकडून 6.50 लाख रुपये खर्च। तर शिवरायांच्या मंदिरांमध्ये वार्षिक 6,000 रुपये खर्च, सुनील घनवट यांचा आरोप। औरंगजेबाची कबर जेसीबीनं खोदून काढा। तर महापुरुषांवर बेताल वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक। सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जातीवाचक अपमान, नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप। ढसाळ कुटुंब अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारी। सेन्सॉर बोर्डाकडून पुन्हा नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा अपमान। तर वारंवार जातीवाचक अपमान केल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप। कार्यालयातील प्रवेशद्वारावरच ढसाळ कुटुंबियांचे मोबाईल केले जमा। ढसाळ कुटुंबियांचा सेन्सॉर बोर्ड कार्यालयामध्ये अपमान केल्याचा आरोप। ढसाळांबाबत सोमवारी प्रश्न विचारणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। तर जातीनं माणूस ओळखण्याची मानसिकता सुरू, आव्हाडांचाही हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांनी सेन्सॉर बोर्ड बरखास्त करावा। तर सेन्सॉर बोर्डाकडून पुन्हा नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा अपमान झाल्यानंतर आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांना मी टू प्रकरणात दिलासा। लैंगिक छळाच्या आरोपामध्ये दाखल गुन्ह्यातील याचिका न्यायालयानं फेटाळली। आरोपी सिद्ध करणारे पुरावे नसल्याचं कारण।
सोलापूरकरचे पदाधिकारी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार, तर ठाकरेंच्या सेनेचे उपनेते शरद कोळींच्या नेतृत्वात शक्तीप्रदर्शन करणार. सोलापूरचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर ही भेट महत्वाची. रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा माखीजा यांचा माफीनामा, तर वादग्रस्त विधानाप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे माफीनामा सादर. तर इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते अडचणीत, अशी प्रकारची भाषा खपून घेतली जाणार नाही, आयोगानं झापलं. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज परभणीमध्ये सेलू बंदची हाक, तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून सेलू बंदची हाक. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार, तर विरार बोरिवली या दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावर परिणाम. तर कसारा स्थानकामध्ये 2 दिवसीय ब्लॉक. उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर ही तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचाही अंदाज. तर मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पास स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार. अदानी उद्योग समूहाला मोठा दिलासा. धारावीतील 259 हेक्टर जमिनीचा पुनर्विकास यामुळे केला जाणार. राज्यामध्ये नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी कृती गटची स्थापना, तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा. टीडीएमसीच्या आरोग्य विभागामध्ये भरती करता याला नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. दरम्यान पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नींची केली एमडी पॅथॉलॉजी पदावर नियुक्ती. केवळ 6 महिन्यांच्या अनुभवावर नियुक्ती केल्यानं प्रश्नचिन्ह. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 350 कोटींचा निधी, मात्र मागणीच्या तुलनेमध्ये रक्कम कमी असल्यामुळे आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह. एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता. मुंबई महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीनअप मार्शल्सची नियुक्ती रद्द. पैसे उकळत असल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पालिकेचा मोठा निर्णय. मालमत्ता करासाठी आता नवी मुंबई पालिकेकडून भारत बिल पेमेंट सिस्टीम प्रणाली सुरू, तर नागरिकांना ऑनलाईन कर भरणं आता होणार सुलभ. नवी मुंबईमध्ये 3.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या कालावधीमध्ये 5 महिन्यांची वाढ, तर प्रशिक्षण योजना आता 11 महिन्यांची असणार. युवा वर्गासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी. माटुंग्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई. रेल्वे स्थानक आणि भंडारकर या मार्गावरील फुल बाजार परिसरात एकूण 30 दुकानं जमीनदोस्त. मुंबईच्या सागरी किनारा मार्गावर चोरांचा उपद्रव, तर या मार्गावर विजेच्या खांबामधील तांब्याच्या तारांची चोरी. दरम्यान पालिकेच्या कंत्राटदारांची याबाबत पोलिसात तक्रार. राज्यातील जीबीएस बळींची संख्या आता 12वर, तर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाला जीबीएस झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आता जीबीएसमुळे त्याचा मृत्यू. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात नोंदवली जाणारी वाढ कायम, तर पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज. पुण्याच्या सिंहगड परिसरात टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला. सिंहगड रस्ता भागामध्ये किरकोळ वादातनं मारहाण. घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव. राज्य परिवहन विभागाचा 2019च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आदेश, तर पुणे एसटी विभागातील 650 बसेसना नवीन नंबर प्लेट बसवण्यात येणार. अपहरण झालेला हिरे व्यापारी बिब्बेवाडी पोलीस ठाण्यांसमोर आता हजर, तर कर्जबाजारी झाल्यामुळे स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची हिरे व्यापाऱ्याची कबुली. गेल्या काही वर्षात पुण्यातील घरभाड्यामध्ये 20% वाढ, तर आयटी कंपन्या असलेल्या परिसरामध्ये अधिक दर. घरमालकांना भरीव भाडेवाढ करण्याची संधी दरम्यान यामध्ये दिसून आली. परभणीमध्ये सुरू असलेल्या मराठवाडा कृषी मेळाव्यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, तर परभणीच्या वांगी इथल्या रमेश देशमुख यांनी शेतामध्ये नवनवीन प्रयोग केल्यामुळे त्यांचा सोलापूरमधील वाशिंबे गाव ते वाशिंबे चौफुली रस्ता डांबरीकरणाचं काम रखडलं. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. विजय वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस, तर निवडणुकीसाठी दखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत याचिका. नारायण जांभूळेंकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका. 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा वेळापत्रकातील आता समस्यांवर उपाय करण्याची ग्वाही, तर सिक्रेट आणि मुख्याध्यापक संघामध्ये या संदर्भात चर्चा होणार. पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण वादाच्या भोवऱ्यात, तर मुंढवा या ठिकाणी टाउन प्लॅनिंग योजना रखडणार असल्याची ही माहिती, तर धोरणात्मक निर्णय असल्यामुळे प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा पालिकेचा निर्णय. पुण्याच्या वाघोलीसह परिसरामध्ये 455 वाहनांवर कारवाई. वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून 2 दिवसात 4.5 लाख रुपयांचा दंड वसूल.
सोमेश्वर कारखान्यातील अपहरण प्रकरणी आता लेखा परीक्षण संबंधितांवर गुन्हे दाखल होणार. 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत. 30,000 भारतीयांची परदेशात एकाच वर्षात 29,000 कोटींची प्रॉपर्टी. स्वेच्छेनं विदेशातील उत्पन्नाची माहिती देणाऱ्यांची करदात्यांची संख्या ही 45.17% वाढली. पुढील 5 वर्षात विजेचे दर हे 24% कमी करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिलावर दिवसा 10% सूट देण्याची सुद्धा घोषणा. 2027 पर्यंत मुंबईतील सर्व महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. मुंबईतील हॉटेल्स उपहारगृहांमध्ये आता मेन्यू कार्ड मराठीत करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. उपविभागीय प्रमुख कृष्णा पवळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मरणोत्तर भारतरत्न द्या. सुधीर मुनगंटीवारांची सभागृहात मागणी. तर केंद्राकडे शिफारस करण्याची राज्य सरकारला विनंती. एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करायचं नाही. सोमवारी बजेट मांडताना घोटाळा होणार नाही याची काळजी घ्या. जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला. तर श्रीमंत महिलेनं पैसे घेतले तर ते बंद करायचं नाही का? मुनगंटीवारांचा सवाल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता जमा होण्यास सुरुवात. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीच्या आधी अटी शर्थी नव्हत्या. मतांसाठी सरकारनं हे पाप केलंय. नाना पटोलेंची टीका. सर्व्हायकल कॅन्सरची लस 50 ते 55 लाख मुलींपर्यंत पोहोचवणार. तर या लाडक्या बहिणींसाठी हेल्थ कार्डची नवीन योजना आणणार. आदिती तटकरे यांची माहिती. सायबर गुन्हे रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी. सायबर गुन्ह्यातील पीडितांना तातडीनं दिलासा देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. आरोपी दत्ता गाडे लपलेल्या गुन्हाट गावामध्ये पोलिसांकडून तपास. आरोपीनं भेट घेतलेल्या 7 व्यक्तींचा पोलिसांनी जबाब नोंदवला. आरोपी फरार झाल्यानंतर एका गॅरेजमध्ये गेला होता. पोलिसांनी 150 एकर परिसरात मोबाईलचा शोध घेतला. किरीट सोमय्या यांची नाशिक कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तर तहसीलदारांकडून तक्रार देण्याचं सुद्धा मान्य. रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर आरोप करत हकालपट्टी. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये संजय कदमांचा लवकरच पक्षप्रवेश होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कुलभूषण पाटलांची नियुक्ती. नियुक्तीला पक्षातनं विरोध. सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यातील भाजपची महिला आघाडी आक्रमक. जिल्हाधिकारी संतोष पाटलांना घेराव घालून गोरेंची बदनामी थांबवण्याची मागणी. संबंधित महिलेवर कारवाई करण्याची महिला आघाडीकडून निवेदन. महानगरपालिका निवडणुकीसाठीचा गुजराती मारवाडी लोकांच्या मतांचं ध्रुवीकरण सुरू. तर मराठी माणूस विभागला जाण्यासाठीची ही खेळी. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त. बबनदादा शिंदेंचे पुत्र रणजित सिंग शिंदे दूध संघाचे अध्यक्ष. दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं संघ बरखास्त. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या मढीतील मुस्लिम व्यापाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान मढी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयावर सपकाळांची टीका. तर संविधानाच्या चौकटीत शपथ घेतलेले मंत्री या निर्णयाला पाठिंबा देऊन संविधान मंत्री नितेश राणेंवर सुद्धा टीका. भगवानगडाला एका जातीचा गड म्हणणं क्लेशदायक. तर संत एका जातीचा कसा राहू शकतो? भगवानगडाला भेट दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. जळगावात अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये बैठक. तर आमदार सुरेश भोळेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं. उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश. ठाकरेंच्या शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार रामकृष्ण माडवी हे राष्ट्रवादीत. तर धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांनी अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश. देशातील प्रसिद्ध पार्लेजी कंपनी इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर. तर कंपनीवर कर चोरीचा आरोप. मुंबईमध्ये पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे. जालन्याच्या परतूरमध्ये महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला. तहसीलदार प्रतिभा गोरे यांची परतूर पोलीस ठाण्यात तक्रार. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. एकाला या प्रकरणी अटक. जालन्याच्या परतूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला. तर यामध्ये हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका आणि तडीपारीची कारवाई. दुधना नदीपात्रात वाळू माफियांवर कारवाई करत असताना तहसीलदार प्रतिभा गोरेंवर हल्ला करण्यात आला होता. राज्यभरातील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द. पीक विमा योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई. 24 सामायिक सुविधा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात मोटरसायकलचं गॅरेज चालवणाऱ्याची भाजी विक्रेत्याकडून हत्या. तर भाजी विक्रेत्याला पोलिसांकडून अटक. चंद्रपुरात महावितरण आणि पोलीस विभागात वाद. थकीत वीज बिलामुळे महावितरणकडून पोलिसांची वीज कापली. वीज कापल्यामुळे पोलिसांची महावितरण अधिकाऱ्यांचे चालन त्यांनी कापले.
मुंबईतील केईएम रुग्णालयातील डॉक्टरच्या पतीनं केईएम रुग्णालयाच्या वसतिगृहाचं गेट तोडून थेट आतमध्ये गाडी घातली. डॉक्टरचा पती ड्रिंक अँड ड्राईव्ह असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट. शिवसेनेचे माजी नगरसेवक डम्पिंग ग्राउंडवर आक्रमक. दरम्यान कचऱ्यावर फवारणी मारणं बंधनकारक असताना फवारणी होत नसल्यानं कंत्राटदाराला विचारला जाब. अधिकाऱ्यांनाही झापलं. ठाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर विकासक कब्जा करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तर शीळ देसाई या गावामध्ये कुंपण लावलेले पत्रे तोडून शेतकऱ्यांना दमदाटीच्या प्रयत्नाचा हा व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून व्हिडिओ पोस्ट करणं महागात पडलं. पोलिसांनी 4 तरुणांना या प्रकरणी ताब्यात घेऊन ड्रग्ज जप्त केले. 4ही तरुणांवर गुन्हे दाखल. पुढील तपास सुरू. सांगलीच्या मिरजेत दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकमधील दोघांनाही अटक. महात्मा गांधी पोलिसांकडून एका महागड्या दुचाकी जप्त. तर दोघंही विजापूर जिल्ह्यातल्या कोलार इथले रहिवासी. अमळनेर या ठिकाणी वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी सर्वधर्मीय सर्वपक्षीयांचा प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. अमळनेर शहरासह वेगवेगळ्या तालुक्यांमधील नागरिकांचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना निवेदन. जळगावात रंगभूमी कलाकारांसाठी आता मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन. बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखा आणि गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन. तर 40 ते 50 कलाकारांचा यामध्ये सहभाग. जळगावात जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विशेष कार्यक्रम. रोटरॅक क्लब आणि यासह गोदावरी इलाइट यांच्या संयुक्त विद्यमानं एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं 2025 ते 26 साठी अर्थसंकल्प सादर. दरम्यान सादर करण्यात आलेल्या 40 कोटी 68 लाखांच्या बजेटमध्ये आरोग्यावर विशेष लक्ष देण्यासाठी तरतुदी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्यामुळे आता फळबागांना फटका बसण्याची शक्यता. तर केळी आणि पपई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्लास्टिक पेपर आणि गोण्यांचा वापर. नंदुरबार शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं मदरशा विरोधात मोर्चा काढण्यात येणार. अक्कलकुवा या ठिकाणी मदरशामध्ये 2 यमन नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर चौकशी करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यातील 18 गावातील 38 शाळांची एकत्रीकरण प्रक्रिया होणार. तर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची माहिती. 13 मुख्याध्यापक आणि शिक्षकही कमी होणार.